नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी रात्री 8:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय. या अग्नितांडवामध्ये मार्कंडेय नगर येथील एका तरुण कामगाराचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी तब्बल 15 तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. गुरुवारी सकाळी या जळलेल्या कारखान्यात भिंती आणि लोखंडी साहित्य जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू होते. गुरुवारी सकाळी अग्निशामक दलाचे शशीधर निलगार यांनी कारखान्याला पुन्हा भेट देऊन पाहणी केली व आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना केल्या. या ठिकाणी हुबळी येथील चीफ फायर ऑफिसर रवी प्रसाद व इन्चार्ज रिजनल फायर ऑफिसर चंद्रशेखर भंडारी हे ठाण मांडून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य हटवण्याचे कामकाज सुरू होते. नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेला दुर्दैवी कामगार यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचे अंत्यविधीपूर्वी तोंड पाहण्याचे भाग्यही लाभले नाही. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मुलाची केवळ अस्थिच एका पिशवीत घालून वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. हातातोंडाशी वयात आलेल्या मुलाच्या अस्थी अशा पद्धतीने ज्यावेळी वडिलांच्या हाती सोपवण्यात आल्या, त्यावेळी वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा होता. मृत यल्लाप्पाच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. सदर अग्नितांडवामध्ये यल्लाप्पा गुंड्यापगोळ या युवा कामगाराचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. काल बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने भिंत हटवून तसेच मेटल कटरने लिफ्टचे दार कापून यल्लाप्पाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तथापि आगीत पूर्णपणे जळाल्यामुळे त्याचा केवळ सांगाडाच शिल्लक होता. यामुळे सांगाड्याची हाडे उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. बुधवारी रात्री बेळगावजवळील नावगे गावातील टिक्सो टेप उत्पादन कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या घटनास्थळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्ग्यान यांनी घटनेची माहिती दिली. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. ग्रामस्थांच्या विनंतीवरून खानापूर तालुक्यातील कौलापूरवाड येथील मजरे गावातील पोल्ट्री फार्मला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जनतेला कोणतीही अडचण न येता योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तहसीलदार खानापूर, उपसंचालक पशुसंवर्धन, पर्यावरण अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव कष्टकरी आणि गरीब जनतेला कमी दरामध्ये दर्जात्मक जेवण व नाश्ता देण्यासाठी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली. या कॅन्टीनचा मेनू गुरुवार दिनांक 8 पासून बदलणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पौष्टिक आहाराची चव चाखता येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली आहे. शहरामध्ये एकूण 6 इंदिरा कॅन्टीन आहेत. त्या ठिकाणी नाश्ता व जेवण देण्यात येणार आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दर गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता श्री स्वामी समर्थ संजीवन पादुकांवर लघु रुद्राभिषेक करून त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रींना नैवेद्य अर्पण करून त्यानंतर तीर्थप्रसाद भाविकांना देण्यात आला. तसेच रात्री 8:15 वाजता श्री स्वामींना फलाहार व महाआरती करण्यात आली. दिनांक 15, 22 आणि 29 ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. खानापूर तालुक्यातील अंजनेय नगर येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गुडघ्याभर चिखलातून पायपीट करावी लागत आहे. बीडी कित्तूर रोडवर असलेल्या अंजनेय नगरवासियांना अद्याप रस्ताच उपलब्ध नसल्याने
या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये गुडघाभर चिखल होतो आणि या रस्त्यावरून नागरिकांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी चिखलातून जावं लागतं. या गावातील विद्यार्थी शाळेसाठी सुरपूर येथे येतात. त्यांना चिखलातूनच पायपीट करत यावं लागतं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली, मात्र अजूनही खानापूर तालुक्यातील अनेक खेडी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यातीलच एक अंजनेय नगर हे गाव. या गावाला अद्याप रस्ताच नसल्यानं पावसाळ्यामध्ये गुडघाभर चिखल होतो आणि या चिखलातूनच गावकऱ्यांना आपल्या कामासाठी यावं लागतं. या गावामध्ये महाविद्यालय आणि प्राथमिक असे मिळून जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत. याची दखल संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यातच 2 दिवसांपूर्वी होनगा येथील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. त्यामुळे डेंग्यू रुग्ण आढळून येत असलेल्या भागामध्ये आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जनजागृती करत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 335 डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याने खास डेंग्यू हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी 72044200073 किंवा 9980608999 किंवा 6363088342 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आलं आहे. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे आरोग्य खात्याने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. बेळगाव महापालिकेत आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सर्व्हर बंद राहिल्याने लोकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. नेहमी वर्दळ असलेल्या जन्ममृत्यू दाखले वितरण विभागासमोर ही गर्दी नव्हती. आरोग्य विभागाकडून जन्ममृत्यू दाखले वितरण करण्यात येते. दाखले मिळवण्यासाठी सकाळी 9 पासूनच लोकांची गर्दी दिसून येते. लोकांची कुचंबणा होऊ नये यासाठी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काही दिवसांपूर्वी दिवसभर दाखले वितरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संध्याकाळी 5 पर्यंत दाखले देण्यात येत आहेत. पण मागील 8 दिवसांपासून सर्व्हर बंद पडल्याने या विभागाचं कामकाज ठप्प झालं होतं. त्यामुळे सायबर सेंटरद्वारे प्रिंट काढून घ्यावं लागत आहे. याच ठिकाणी नेहमीप्रमाणे दाखले मिळवण्यासाठी लोकांनी सकाळी गर्दी केली होती. पण या समस्येमुळे त्यांना खाली हाती माघारी फिरावं लागत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एकाला बैलहंगल स्थानकाच्या पथकाने गुरुवारी ट्रॅक्टरसह अटक केलं आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे असे पोलिसांनी सांगितले. बैलहंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानिकोप गावामध्ये ट्रॅक्टरची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेऊन बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे त्यासोबत SRK RB बसर्गे यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. पथकाला माहितीनुसार सौंदत्ती तालुक्यातील मरकुंदी येथे चोरलेला ट्रॅक्टर आणि चोरीला गेलेला माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आडीबप्पा नागप्पा कळसन्नावर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या चिखले येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल्स, खोडरबर, शार्पनर, पट्टी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ऑपरेशन मदत ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना जेथे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळणं कठीण आहे किंवा तेथील नैसर्गिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, तसेच कौटुंबिक परिस्थितीमुळे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामीण शिक्षण अभियान हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. भाजप धजदने आपल्याला टार्गेट करून आमचे काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते यशस्वी होणार नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
म्हैसूरमध्ये जनता दर्शन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सिद्धरामय्या गरिबांसाठी काम करत आहेत, त्यासाठीच पंचहमी योजना राबवल्या आहेत. भाजप धजदला हे सहन होत नाही, त्यासाठी ते माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप धजदचा पंचहमी योजनांना सुरुवातीपासूनच विरोध होता. पंतप्रधान मोदीही पंचहमी योजनांच्या विरोधात बोलत होते. वर्षापासून पंचहमी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. हे सहन न झाल्याने त्यांनी माझ्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप धजदच्या खोट्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नाही. खोटे बोलल्याने यश मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटने सलग 3 लढती जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी झालेल्या तपासणीत तिचे वजन 100 ग्रॅम अधिक आढळल्याने तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. या निर्णयाविरुद्ध भारतीय कुस्ती महासंघाने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडे याचिका केल्या होत्या. पहिली याचिका तिच्या वजनाबाबत होती, ज्यात तिने वजन पुन्हा करण्याची मागणी केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली. तर दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदक देण्याबाबत मागणी केली होती. विनेशच्या या याचिकेवरील सुनावणी उद्या 9 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता होणार आहे. बेळगाव किल्ला येथील भाजी मार्केटचे गाळे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जमीनदोस्त केले जात आहेत. या ठिकाणी वाहनतळ करण्याचा विचार सुरू आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी या ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आल्यामुळे हे गाळे जमीनदोस्त केले जात आहेत. गेल्या 2 दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून गाळे पाडवले जात आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत किल्ला येथे मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच गत भाजी मार्केट अनेक वर्षांपासून बंद होते. या ठिकाणी सुमारे 200हून अधिक गाळे होते. हे मार्केट स्थलांतर करण्यात आले, त्यामुळे येथील व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे हे गाळे जमीनदोस्त करून या ठिकाणचा वापर इतर कामासाठी करावा अशी मागणी करण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगा सुचेतन असा परिवार आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे दक्षिण कोलकाता येथील बल्लीगंज भागामध्ये एका साध्या सरकारी अपार्टमेंटमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागत होतं. गेल्या वर्षी न्यूमोनिया झाल्यानं त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवावं लागले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.